नमस्कार, तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही आता थोड्या वेळाने गव्हाच्या कुरडईचा चीक वाटणार आहोत। तर ती रेसिपी आम्ही तुम्हाला शेअर करतो। तुम्ही आमच्यासोबत ती रेसिपी पहा। आत्या इथे शेंगदाणे भाजतायत। आत्या, आपल्याला गव्हाच्या कुरडईचा चीक वाटायचा आहे ना, तो कधी वाटणार आहे आपण? हो, आता थोड्याच वेळात आपण वाटणार आहे। तर तू जा टेरेसवरती, मी गहू भिजवून ठेवलेले आहेत। मी नंतर एवढे शेंगदाणे वाटून मध्ये थोडंसं घरातलं काम आवरून येते। तोपर्यंत तू वरती जाऊन पूर्व तयारी करून घे। ठीक आहे आत्या। आता मी त्यातलंय ना भिजलेलं पाणी काढून घेणार आणि स्वच्छ पाण्याने गहू धुवून घेणार। आता हे गहू चांगले भिजलेले आहेत। आता हे गहू मला दळायचे आहेत। अशी गहू धुवून घेतले की मग कुरडईला वास येत नाही। किती किलो आहे आत्या हे गहू? हे 5 किलो आहे। बरोबर मोजून वजनी 5 किलो गहू येते। आता ह्यांना मी पूर्ण 3 दिवस भिजवलेला आहे। अगं ऋषाली, याला हात लाव बरं, गहू खाली सांडते। नाही सांडत, धरून ठेवते ना मी। सोऱ्याने छान पडतात आहे ना आत्या कुरडया? हो, छान पडतात। आणि याचा फायदा म्हणजे गव्हाचे बरोबर 2 भाग होतात। त्यामुळे त्याला असं ताण बी येत नाही आणि सगळा चीक बरोबर बाहेर निघतो। आपण मागच्या वेळेस मिक्सरने केले होते आत्या, त्या एवढ्या पांढऱ्या आल्या नव्हत्या। ह्याच्या बहुतेक पांढऱ्या येतील कुरडया। याला ताम नाहीये ना, मग ते पांढरा येतं। मिक्सरचं काय होतं, बारीक गाळ होतो आणि मग त्याला आहे ना ताम चढते गव्हाला। हे बघ ना आता किती पांढरं शुभ्र दिसतंय। हो, झालं, आलं होत। एक 5 मिनिटात होतंय सगळं दळून। आता ऋषाली ताई, शीतलताई बोलले होत्या ना येणार आहे, त्या नाही येते का? नाही येत, त्यांना काम आहे वाटतं काहीतरी, त्याच्यामुळे आपण तिघीच आलो। हा का? पण झालं ना आत्या आपल्या तिघींना पण पटकन? हो, झालंय। सोऱ्यावर पटपट होतं ना, यंत्रामुळे जरा कामं पटपट होतात। आणि आपलं पारंपरिक पद्धत पण। हो, किती 4 वाजले असतील ना आत्या आता? नाही, 4 नाही वाजले अजून। लवकर आवडला आत्या आपलं. हो, पटकन झालं, पटपट होतं सोऱ्यावर। तोच तर फायदा आहे ना। मी आता पटपट धुवून देते, तुम्ही पुढच्या पाण्याने धुवून घे, हो आत्या. म्हणजे चीक मोकळा होईल लवकर लवकर। पद्धतीने आम्ही तिघींनी गप्पा मारत गव्हाचा चीक हाताने पिळून पाडून घेतला। चीक 3 पाण्याने पाडून घ्यायचा, त्यामुळे गव्हाचा चिकटपणा हळूहळू कमी होतो। शेवटी गव्हाचा चोथा चांगला चुरून घ्यायचा, त्यामुळे त्यामध्ये राहिलेला चीक सुद्धा निघून येतो। 3ही वेळेस पडलेला चीक एकत्र करून घ्यायचा व कापडाने गाळून घ्यायचा, त्यामुळे त्यामध्ये असलेली ताम वरच राहते व खाली चांगला चीक पडतो। कापडाने गाळून घेतल्यामुळे गव्हाची ताम चिकामध्ये उतरत नाही व कुरडई छान पडते। चीक गाळून झाल्यावर काही वेळ तसाच ठेवावा व त्यानंतर त्यातील पाणी काढून घ्यावे, त्यामुळे खाली फक्त गव्हाचा चीक उरेल। आता पडलेला चीक शिजण्यासाठी तयार आहे। दुसऱ्या दिवशी आम्ही सर्वजण सकाळी लवकर उठून टेरेसवर चीक
हटण्यासाठी गेलो. आत्यांनी तोपर्यंत चूल करून ठेवली होती व आधणही ठेवलं होतं. वृषालीताईंनी इथे परत थोडंसं पाणी काढलं व खाली तळाशी असलेला चीक वर काढून घेतला. चीक हटण्यासाठी जेवढं चिकाचे प्रमाण आहे तेवढेच पाण्याचे प्रमाण ठेवायचे व अंदाजाप्रमाणे मीठ टाकून घ्यायचे. त्याचा मग तिकडे येतो ना आम्ही एकूण एक धरेल पटकन तिथे खाली टाकू. दोन मिनिट. दोन इंदर तिला एकाच इंदर एकाच्या इंदावर तुम्ही धरा. चला. वर बट पकडलं गेला. एक मिनिट असं 4 किलो असतं. पाणी भरपूर होणार, पाणी नका टाकू. गव्हाचा चीक हटताना खूप मेहनत लागते. गहू हटताना सलग हटले पाहिजेत, नाहीतर त्यामध्ये गुठळ्या तयार होतात. गव्हाच्या चिकाने जर त्याचा रंग बदलला की आपल्याला समजून जातं की आता गव्हाचा चीक शिजला आहे आणि आपण त्याच्या आता कुरडया घालू शकतो. इथे आम्ही दोघींनी गव्हाचा चीक हटला, त्यामुळे जास्त जड नाही गेलं. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे गव्हाचा चीक हटू शकता. आमचा चीक आता शिजत आला आहे. पाणी लागेल का?